जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी अथवा गणित या दोन्ही विषयांपैकी कोणत्याही घटकामध्ये या पर्टिक्युलर टॉपिकवरती म्हणजे हस्तांदोलन हँडशेक्स याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यात साधारणतः दोन टाईप्स आहेत आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला हस्तांदोलनाचा कोणताही प्रश्न चुकणार नाही याची संपूर्ण गॅरंटी मी देतो. दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्यासमोर एक प्रश्न आहे आणि फॉर्म्युला सुद्धा मी मांडून ठेवलेला आहे. सूत्र जे आहे ते आपल्या समोर आहे. एका क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी एक एक वेळा हस्तांदोलन केले तर हस्तांदोलनाची संख्या किती? मित्रांनो, इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या खेळाचा संघ आहे. हा क्रिकेट खेळाचा संघ आहे आणि क्रिकेट खेळामध्ये साधारणतः खेळाडू किती असतात तर 11 खेळाडू असतात. 11 खेळाडू हे क्रिकेट संघामध्ये असतात ही बाब आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. त्या 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एक एक वेळा हस्तांदोलन केले तर हस्तांदोलनाची संख्या किती? आता दोस्तांनो, इथं फॉर्म्युला आपल्याला लिहून टाकलेला आहे. दरवेळेस हाच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. इथं एन म्हणजे याचा अर्थ होतो की एकूण खेळाडू किंवा एकूण संख्या. आता आपल्याला कल्पना आहे दोस्तांनो की क्रिकेट संघातील एकूण खेळाडू किती आहेत? 11. तर मला इथं मांडावं लागेल एनच्या जागी 11, नंतर ब्रॅकेटमध्ये एन म्हणजे परत एकदा 11 वजा 1 भागिले किती करणार मी? 2. आता दोस्तांनो, हे सोडवल्यानंतर मला जाणवेल 11 गुणिले 11 वजा 1 किती होणार आहे? 10. 10 अपॉन किती होणार? 2. आता इथं भागाकार करायचा आहे. 2 1 2, 2 5 10. मग 11 गुणिले 5 किती होणार आहे दोस्तांनो? 11 गुणिले 5 जे होणार आहे ते होणार आहे किती? 55. तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे 55. एकूण हस्तांदोलन झालेले किती? तर 55. फॉर्म्युल्यावरून आपलं लक्ष हटू द्यायचं नाही. मग याच टाईपचा आणखीन एक प्रश्न आपण पाहूया. आता इथं दिलेलं आहे पहा, एका वर्गातील 25 विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर हस्तांदोलनाची संख्या सांगा. म्हणजे एकूण वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? तर 25 विद्यार्थी आहेत. प्रत्येकाने एकमेकाशी एक एकदा हस्तांदोलन केलेलं आहे तर एकूण संख्या सांगा. आता प्रश्नाच्या नुसार एन म्हणजे काय येणार आहे? एकूण संख्या म्हणजेच एकूण विद्यार्थी जे किती असणार आहे? 25. फॉर्म्युलामध्ये फक्त संख्या आपल्याला रिप्लेस करायच्या आहेत. हस्तांदोलन काढायचे आहेत मला. एन म्हणजे किती आहे? 25 आणि ब्रॅकेटमध्ये एन वजा 1 म्हणजे 25 वजा 1 भागिले किती होणार? 2. आता इथं हे जर नीट सोडवीन मी तर होणार किती दोस्तांनो? 25 गुणिले 24 भागिले किती होणार? 2. आता इथं मला भागाकार करायचा आहे. 2 1 2, 2 1 2 आणि 12 म्हणजे थोडक्यात 25 गुणिले 12 आपल्याला केल्यानंतर जे काही उत्तर प्राप्त होणार आहे ते असणार आहे काय आपलं उत्तर. तर दोस्तांनो, परत करा बरं. 25 गुणिले 12 किती होत आहे? तर 25 आहे 250. 250 अधिक 15 ते होणार किती? 300. तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार दोस्तांनो किती? ते असणार आहे 300. आता याच टाईप मधला आणखीन जो सेकंड टाईप जो आहे किंवा हस्तांदोलन प्रकारातला जो दुसरा टाईप आहे तो पण पाहायचा आहे आपल्याला. आता पहा, इथं दिलेलं आहे त्यांनी, एका कुस्तीच्या फडात प्रत्येक पैलवानांनी एकमेकांशी एक वेळा कुस्ती खेळली असता. प्रत्येक पैलवानांनी प्रत्येकाशी एक वेळा कुस्ती खेळली असतात त्यावेळेस कुस्त्यांची संख्या 105 होते तर त्या ठिकाणी किती पैलवान असतील? आता इथं प्रश्न थोडासा ट्विस्ट केलेला आहे. तर आपल्याला इथं काय करावं लागतं? तर इथं एक सिंपल टेक्निक सांगून देतो तुम्हाला. कुस्त्यांची संख्या किती झालेली आहे दोस्तांनो? कुस्त्यांची संख्या झालेली किती? 105. मग जी काही संख्या दिलेली असेल 105 त्याला आपल्याला कशाने गुणायचंय? 2 ने गुणायचंय. 105 ला जर तुम्ही 2 ने गुणला तर 2 कुठनं आले हे विचारायचं नाही. 2 ने गुणायचंय. 105 गुणिले 2 किती होणार आहे? तर 210 होणार आहे. आता 210च्या पुढचा वर्ग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे किंवा पुढची वर्ग संख्या पाहिजे. 210च्या पुढची वर्ग संख्या कोणती आहे दोस्तांनो? 210च्या पुढची वर्ग संख्या जी आहे ती आहे 225. आणि 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तो आहे कोणत्या संख्येचा वर्ग? तर 15चा. म्हणजे वर्गमुळात 225 घेतलं तर येणार 15. तर एकूण पहिलवान किती होते? तर उत्तर येणार माझं किती? 15. परत एकदा लक्षात घ्या, जी काही संख्या दिलेली आहे त्याला 2 ने गुणायचं आहे. जे काय उत्तर येईल त्याच्या पुढची वर्ग संख्या पाहिजे आपल्याला आणि ऑब्व्हियसली त्या संख्येचा जो वर्ग असणार तो आपलं उत्तर असणार. मग आता त्याच टाईपचा चौथा प्रश्न,
एका कुस्तीच्या फडात प्रत्येक पैलवानांनी एकमेकांशी एक वेळा कुस्ती खेळली असता त्यावेळेस कुस्त्यांची संख्या किती झालेली आहे? 21 होती. तर एकूण पैलवान किती? आता एकूण संख्या किती आहे दोस्तांनो? 21. किंवा कुस्त्यांची संख्या किती आहे? 21. आपल्याला नियमाप्रमाणे काय करायचंय? 21 गुणिले 2 करायचंय. 21 गुणिले 2 केल्यानंतर येणार काय? 42. 42च्या पुढची वर्गसंख्या कोणती आहे? ती आहे 49. 49चं वर्गमूळ जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा तुमचं उत्तर जे येणार आहे ते किती येणार आहे? 7. म्हणजे एकूण पहिलवान किती असणार दोस्तांनो? 7. तर 2 टेक्निक्स आपल्याला सांगून दिल्या. ह्याच्या बाहेरचा प्रश्न या घटकावरती येत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद दोस्तांनो.